आपण मागच्या लेक्चरमध्ये किंवा प्रिव्हियस लेक्चर आपलं झालेले लॉजिकल रिझनिंगचं सेट संदर्भातले आपण PYQ सेट परीक्षेला तुमचे जे PYQ आले आपण ते घेतले होते. आता ह्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, डाटा इंटरप्रिटेशन हा एक सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे, त्याच्यावरती आपण PYQ घेणार आहोत. तर डाटा इंटरप्रिटेशनमध्ये काय असतं, वेन डायग्राम काढायचे असते किंवा आपल्याला एक टेबल दिलेला असतो, समजा आलेख दिलेला असतो, ग्राफ असतो, त्या ग्राफवरून समजा कोणत्या वर्षी किती उत्पन्न झालं, समजा उत्पन्न असेल एखाद्या गोष्टीचं किंवा किती उत्पन्न झालं किंवा कमी झालं, पर्सेंटेज काय आहे, तर तो एक गोष्ट असते. किंवा आपली एक सर्कल दिला, सर्कलमध्ये काही गोष्टी दिलेल्या असतात, त्याच्यावरून त्याचा अँगल काढायचा, मेन अँगल काढायचा. म्हणजे अशा प्रकारचे डाटा इंटरप्रिट करण्याचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण ह्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर डाटा इंटरप्रिटेशनमधले आपण घेऊया पहिला क्वेश्चन. हे सगळे आपण आज जे घेणार आहोत ते सगळे तुमच्या महाराष्ट्र जी सेट एक्झाम झाली त्या सेटचे सगळे PYQs आहेत किंवा आलेले एक्झाम म्हणजे एक्झामला आलेले क्वेश्चन्स आहेत, तेच क्वेश्चन्स आपण आज इथे घेणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे बघूया पहिला क्वेश्चन. तर बघा पहिला क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, काय दिला बघा, प्रश्न क्रमांक 31 आणि 32. ठीक आहे, समजा हे गरज सांगायची डायरेक्टली. बघा, एका राज्यातील कंपनीचे जिल्हेवार. आता बघा आपण काय केलेलं आहे, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये पण क्वेश्चन्स घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी अडचण येणार नाही. जे विद्यार्थी मराठीतून प्रिपेअर करतात किंवा ज्यांना मराठी योग्य वाटते किंवा ज्यांना इंग्लिश योग्य वाटते किंवा इंग्लिशमध्ये सोपं जातं त्यांनी इंग्लिशमध्ये सुद्धा करू शकतात. ठीक आहे. बघा, द फॉलोइंग इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ द नंबर ऑफ कंपनीज ऑफ द डिफरंट टाईप ऑफ इंडस्ट्री. वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री आहेत किंवा काय म्हणू शकतो आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनी आहेत. तर काय ॲग्रोबेस म्हणजे बघा शेतीवर आधारित ॲग्रोबेस कंपनी, फॉरेस्ट बेस्ड आहे, लाईव्ह स्टॉक म्हणजे बघा इकडे सगळे मराठीत नाव दिलेत, टेक्स्टाईल, केमिकल, इंजिनिअरिंग अँड अलाइड सेक्टर. तर असे इंडस्ट्री आहेत. आणि हे जिल्हे आहेत बघा, ABCDE काय आहेत, हे 5 जिल्हे आहेत. ह्या 5 जिल्ह्यामध्ये समजा पहिलं घेतलं आपण ॲग्रोबेस किंवा शेतीवर आधारित कंपन्या किंवा उद्योग किती आहेत, A मध्ये 90 आहेत, B मध्ये 86 आहेत, C मध्ये 132 आहेत, D मध्ये 45, E मध्ये 165. अशा प्रकारचे उद्योग आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यावरून आता ह्या डायग्रामवरून आपल्याला क्वेश्चन विचारलेले. पहिले ही डायग्राम म्हणण्यापेक्षा आपल्याला पहिले हा ग्राफ किंवा हे सगळे डिटेल्स आपल्याला समजले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. तर दिला बघा पहिला क्वेश्चन, बघा काय दिला, फॉर विच टाईप ऑफ द इंडस्ट्री द डिफरन्स बिटवीन द कंपनी ऑफ द डिस्ट्रिक्ट E अँड B इज मॅक्झिमम. मराठीमध्ये काय म्हणलं यांनी बघा, की कोणत्या इंडस्ट्रीमध्ये E जिल्हा आणि B जिल्ह्यामधलं डिफरन्स किंवा त्या कंपन्या म्हणजे बघा E जिल्ह्यामधल्या म्हणजे बघा आपल्याला फोकस करायचा आहे पूर्णतः ह्या कॉलमवरती. बघा पूर्णतः ह्या कॉलमवरती E आणि नंतर B. बाकीचे कॉलम आपल्या काही कामाचे नाहीत. ठीक आहे. बाकीचे जे कॉलम्स ते आपल्या काही कामाचे नाही किंवा उभ्या गोष्टी आपल्या काही कामाच्या नाहीत, फक्त B आणि त्यांचं म्हणणं आलं. B मध्ये काही कंपनी बघा 86 आहे, E मध्ये 165 आहेत. तर त्यांचं काय म्हणणं आलं की प्रत्येक हा जो डिफरन्स आहे B आणि E मधला, तर हा डिफरन्स कोणत्या वर्षी किंवा कोणत्या वर्षी म्हणण्यापेक्षा कोणत्या कंपनीमध्ये किंवा कोणत्या इंडस्ट्रीमध्ये हा डिफरन्स सगळ्यात जास्त आहे. तर मग कसं करणार आपण, तर प्रत्येकमध्ये बघा B मोठे का, B आणि E मध्ये कोण मोठे बरं, E मोठे, सगळीकडे बघा E मोठे, म्हणजे आपल्याला E - B करावं लागेल. मग सगळ्यात पहिले कोणते बरं, ॲग्रोबेसला फक्त मी काय लिहितो, ॲग्रो असं लिहितो किंवा शेती आधारित. मग E - B बरोबर, E - B म्हणजे 165 - 86, 165 - 86 बरोबर. मग हे काय होतं बरं, 15तून 6 गेले 9, 16तून 9 गेले 7, 0. हे आलं उत्तर आपलं 79. 9 6 15, 7 8 15 16 म्हणजे 79 हा डिफरन्स आला. आता सगळ्यात हिंनी काय विचारलं, सगळ्यात मोठा डिफरन्स कोणता आहे, हा झाला पहिला आपण सॉल्व्ह केला. नंतर फॉरेस्ट बेस्ड, त्याला फक्त काय तुम्ही फॉरेस्ट लिहितो. ठीक आहे. फॉरेस्ट म्हणजे काय होणार बघा, 120 - 70 लिहायची गरज आहे का काही किंवा सॉल्व्ह करायची समजते आपल्याला, उत्तर 50 आले. ठीक आहे. नंतर 3 नंबरचं कोणते बरं, लाईव्ह स्टॉक. आता लाईव्ह स्टॉकला आपण फक्त असं लिहितो, लाईव्ह स्टॉकला L असं लिहितो, लाईव्ह स्टॉकचं मला सांगा, 176 - 90, 176 वजा 90. ठीक आहे. 6तून म्हणजे 6 0, 6तून 0 गेले 6 उरले, 17तून 9 गेले 8 आणि 0ला 0 बरोबर, 0ला 0. ठीक आहे. लाईव्ह स्टॉक झाला. नंतर टेक्स्टाईल. तर टेक्स्टाईलमध्ये मला सांगा, टेक्स्टाईल बेस्ड मग ह्याच्यामध्ये काय होणार, 132 वजा 92, 132 वजा 92, 2तून 2 गेले 0, 13तून 9 गेले 4 बरोबर ना, 13तून 9 गेले 4, 0 0 9 4 13 बघा बरोबर आहे 40. हा झाला टेक्स्टाईल झाला. नंतर केमिकल आणि इंजिनिअरिंग. तर केमिकलमध्ये बघा 154 वजा 86, 154 वजा 86, 154 वजा 86, 14तून 6 गेले 8, 15तून 9 गेले 6 बरोबर, 0 68. कोणतं आलं हे, केमिकलचं आलं, केमिकल
केमिकल आला 68. आता शेवटचं कोणते बरं, इंजिनिअरिंग. तर इंजिनिअरिंगचं वाटलं असतं इथे तुम्ही, कारण खाली जागा नाही किंवा दिसणार नाही तुम्हाला. ठीक आहे. आता इंजिनिअरिंगमध्ये मला सांगा 166 वजा 76, 166 वजा 76 उभं करतो. 0, 16तून 7 गेले 9, 0 म्हणजे किती आलं 90. आता बघा 90, 79, 50, 86, 40, 68. सगळ्यात मोठा डिफरन्स कोणता आहे बरं? सगळ्यात मोठा डिफरन्स कोणता आहे तुम्हाला बघितल्या समजेल की सगळ्यात मोठा डिफरन्स कोणता आहे. तर सगळ्यात मोठा आहे इंजिनिअरिंगचा 166 वजा 76, 90. सगळ्यात जास्त डिफरन्स तो आहे. मग हिने काय विचारलं, ई अँड बी द डिफरन्स, ई अँड बीचा डिफरन्स मॅक्झिमम कुठे आहे? तर मॅक्झिमम कुठं आहे? इंजिनिअरिंगमध्ये. म्हणजे काय, पर्याय क्रमांक 1 इंजिनिअरिंग अँड अलाइड सेक्टर. इंजिनिअरिंग आणि अलाइड सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त डिफरन्स आहे, त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 1 आला. तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी आपण एवढं हळू घेतलं, तर डायरेक्टली तुम्हाला काहीच नाही बघा, ह्याच्यात ह्याची वजाबाकी करायची, एवढं लिहित बसायची गरज नाही. डायरेक्टली तुम्ही इथं वजाबाकी करून इथं पुढे लिहू शकता. 165 मायनस 86, 120 मायनस 70, 176 मायनस 90. डायरेक्टली तुमचं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 किंवा ऑप्शन नंबर 1 आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं. म्हणजे तोच क्वेश्चन आहे, त्याच क्वेश्चनवरती आधारित आपल्याला सेकंड क्वेश्चन दिला आहे. म्हणजे सेकंड त्याच डायग्रामवरती किंवा त्या पॅरेग्राफ ह्याच्यावरती आपण काय म्हणू शकतो की त्या जो आलेख दिलेला आहे आपल्याला, ग्राफ त्याच्यावर दिलेला आहे आपल्याला. तर काय दिलं बघा, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री इन डिस्ट्रिक्ट बी. आता ॲग्रो बेस्ड बघा, ॲग्रो बेस्ड म्हणजे बी, ह्याचं पर्सेंटेज किती आहे? ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीचं पर्सेंटेज किती आहे? मग मला सांगा ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीचं पर्सेंटेज कसं काढणार आपण? बघा, ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीचं पर्सेंटेज कसं काढणार? तर ॲग्रो बेस्ड किती आहे बीमध्ये? त्यांनी विचारलं ॲग्रो बेस्ड आणि कुठं बी विचारलं. आणि टोटल बघा, टोटल बीचं सगळे मिळून किती आहेत? 500. बीचे सगळे मिळून 500 गुणिले 100 करावं लागेल. का बरं पर्सेंटेज? मग हे काय म्हणून माहिती आहे का, 86 भागिले 500 गुणिले 100. त्यांनी काय विचारलं, बी जिल्ह्यातील शेतीवर आधारित कंपनीची शेकडेवारी काय? तर बी जिल्हा बघायचा, बी इथं सापडला, त्याची शेतीवर आधारित म्हटल्यावर हे येणार 86 येणार. आणि टोटल किती आहे? 500. 500 पैकी 86, बरोबर. 500 पैकी 86 मिळाले. किती टक्के मिळाले? हे 0 हा 0 कटला, हा 0 हा 0 कटला, म्हणजे आलं उत्तर आपलं 86 भागिले 5. हे जर भागाकार केला तुम्ही, इकडे करू शकतो आपण, दाखवतो तुम्हाला. 86 भागिले 5 असं गेलं तुम्ही, 5 1 5, 8तून 5 गेले किंवा 8 - 5 3 आला, हे 36 झाले. 8 5 7 35 झाले, 17 पॉईंट बघा, 5 7 35, खाली उरला 1, इथं पॉईंट घेतला, इथं झाले 10, 5 दुने 10, 17.2%, 17.2% किंवा 17.2, 17.2% आहे पर्याय क्रमांक बी, किंवा सेकंड 17.2% पर्याय क्रमांक बी. तर बी जिल्ह्यातील शेतीवर आधारित कंपनीची शेकडेवारी 17.2% आहे. समजतंय का? काही डाऊट असेल किंवा कोणतंही काही वाटलं तर प्लीज कमेंट करा. नेक्स्ट क्वेश्चन काय दिला, एका ठराविक राज्यात बघा, एका ठराविक राज्यात 60% नोकरदार विवाहित आहेत, बरोबर. 52% नोकरदार पदवीधर आहेत, 32% नोकरदार अविवाहित आहेत, तसेच ते पदवीधर नाहीत. तर विवाहित पदवीधर नोकरदारांची शेकडेवारी काढा. आता इंग्लिशमध्ये बघूया. इन अ सर्टन स्टेट 60% आर मॅरिड आणि 52% आर ग्रॅज्युएट, बरोबर. आता हा वेन डायग्रामने सॉल्व्ह करायचा प्रश्न आहे. आता मी काय करतो, वेन डायग्राम काढतो. 60% मॅरिड, ठीक आहे, हा झाला मॅरिडचा ग्राफ, 60% मॅरिड, ठीक आहे. आणि हा काय झाला 52% ग्रॅज्युएट, हा झाला ग्रॅज्युएटचा, ग्रॅज्युएट हा किती आहे 52%, ठीक आहे. हा झाला 60%, हा झाला 52%. 32% आर नायदर मॅरिड नॉर ग्रॅज्युएट. आता हा कॉलम कोणता आहे की जे लोक मॅरिड पण आहेत आणि ग्रॅज्युएट पण आहेत. हा कॉलम कोणता आहे, जे लोक मॅरिड पण आहेत आणि ग्रॅज्युएट पण आहेत, बरोबर. त्यांनी काय विचारलं, फाइंड द पर्सेंटेज ऑफ मॅरिड अँड ग्रॅज्युएट. म्हणजे आपल्याला हा रिजन फाइंड आउट करायचा आहे. बघा मी जो डार्क करतो ना, त्यांचं म्हणणं आहे की अशी लोक सापडा, बघा 60% मॅरिड आहेत, 52% ग्रॅज्युएट आहेत, बरोबर. आणि 32% हे मॅरिड पण नाहीत, ग्रॅज्युएट पण नाहीत, बरोबर. आणि त्यांचं म्हणणं आलं की असे लोक फाइंड आउट करा की जे मॅरिड पण आहेत आणि ग्रॅज्युएट पण आहेत, बोथ मॅरिड अँड ग्रॅज्युएट. मग मला सांगा हा 60 आहे, बरोबर, हा झाला 52, किती झाला हा 112 झाला, बरोबर. की मॅरिड आणि ग्रॅज्युएट सगळे मिळून झाले 112. त्याच्यामधले बघा, त्याच्यामधले हे झाले आपले 112. 32% लोक असे आहेत की जे मॅरिड पण नाहीत, ग्रॅज्युएट पण नाहीत. 32% लोक असे आहेत जे मॅरिड पण नाहीत आणि ग्रॅज्युएट पण नाहीत, बरोबर. मग 2तून 2 गेले 0, 11तून 3 गेले 8, बरोबर. 11तून 3 गेले 8, हे झाले आणि झाले 0, बरोबर. हे झालं 80. आता हे आपल्याला करायचं काय, हे झाले 112. मग त्यांनी काय सांगितलं बघा
की 32% लोक असे आहेत की जे मॅरिड पण नाहीत आणि ग्रॅज्युएट पण नाही आहेत, मॅरिड पण नाही आणि ग्रॅज्युएट पण नाही आहेत. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की आपल्याला असे फाइंड आउट करायचं आहे की जे लोक म्हणजे बघा ह्याच्यामध्ये आता हे 80 आलं आपलं, पण आपलं 80 उत्तर एक नाही आहे, तर आपल्याला उत्तर कसं काढता येईल बघा. 112 तुम्हाला समजलं टोटल एवढी आली बरोबर. समजा आपण काय करूया की 100% लोक काय आहेत, हे सगळे मिळून 100% लोक आहेत, सगळे मिळून काय आहेत 100% लोक आहेत. त्या 100मधून जर आपण 32 वजा केले, 100मधून जर आपण 32 वजा केले, उत्तर काय आहे बरं आपलं. उत्तर येथून 10तून 2 गेले 8 आणि 10तून 4 गेले 6, हे आलं आपलं उत्तर 68%. उत्तर आलं आपलं 68%. काय आहेत हे म्हणजे 32% वजा केले. 32 कोणते आहेत की जे मॅरिड पण नाहीत आणि ग्रॅज्युएट पण नाही आहेत, मॅरिड पण नाही आणि ग्रॅज्युएट पण नाही. हे टोटल 100 लोक झाले, 100% झाले. हे मॅरिड पण नाही आणि ग्रॅज्युएट पण नाही. आता 68% काय आहेत, हे आयदर मॅरिड असतील किंवा आयदर ग्रॅज्युएट असतील बरोबर. आणि इथं काय केलं आपण, हे मॅरिड आणि ग्रॅज्युएट हे दोन्ही पण 112 आहे. मग 112मधून जर तुम्ही 68 वजा केले, 12तून 8 गेले 4, 11तून 7 गेले 4, 0. मग हे काय माहिती का बघा, हे सगळे मॅरिड प्लस ग्रॅज्युएट एवढे आले. हे पण काय आले मॅरिड प्लस ग्रॅज्युएटच आले, पण हे इंडिव्हिज्युअल आहेत. आणि हे जर वजा केले म्हणजे याचा अर्थ काय झाला की 44% अशी लोक आहेत, हे जे मधला रिजन दिसतो तुम्हाला 44% अशी लोक आहेत की ते मॅरिड पण आहेत आणि ग्रॅज्युएट पण आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक डी उत्तर आले आपलं, पर्याय क्रमांक डी उत्तर आले. हे कधी कधी बघायचे 80% दिलेलं नाही म्हणजे हे उत्तर चुकीचंच आहे. पण कधी कधी काय होतं की हिने जर इथं 80% दिलं असतं, तुम्ही घाईघाईमध्ये टिक केलं असतं, त्यामुळे तुम्हाला हे दाखवलं करून मी, असं उत्तर येणारच नाही आहे. कसं उत्तर येणार आहे आपलं, टोटल 60% आहेत नोकरदार आहेत किंवा विवाह म्हणजे 60% काय मॅरिड आहेत आणि 52% ग्रॅज्युएट आहेत. बघा 60 मॅरिड आणि 52 ग्रॅज्युएट, टोटल झाले 112. इथपर्यंत क्लिअर आहे. सगळे मिळून आपण 100 गृहीत धरले, सगळे मिळून 100 गृहीत धरले. 32 असे आहेत की ते काहीच नाही आहे, मॅरिड पण नाही ग्रॅज्युएट पण नाही आहे. मग त्याच्यातून वजा केले, मग 68 काय आले, हे मॅरिड पण आहेत आणि ग्रॅज्युएट पण आहेत. इथं पण काय आहेत, हे मॅरिड पण आहेत आणि ग्रॅज्युएट पण आहेत. मग ह्याच्यातनं जर 112मधून जर आपण 68 वजा केले तर 44 असे आहेत कॉमन की जे दोन्हीकडे आहेत. 44 असे आहेत की जे दोन्हीकडे आहेत, मॅरिड पण आहेत आणि ग्रॅज्युएट पण आहेत. तेव्हा कुठं काय होतं, आपलं उत्तर येत आहे, तेव्हा आपलं उत्तर येत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर बघा दिलेला आहे. मंथली एक्सपेन्सेस ऑन व्हेरियस आयटम्स ऑफ अ सर्टन फॅमिली आर शोन इन द फॉलोइंग डायग्राम. बघा त्यांचं काय म्हणणं आहे की एका ठराविक कुटुंबाचा विविध बाबींवरील खर्च दिलेला आहे. ठराविक कुटुंबाचा एक खर्च दिलेला आहे विविध बाबीवरचा. ठीक आहे. म्हणजे बघा अन्नासाठी 108 डिग्री दिले, कपड्यासाठी 63 डिग्री, अन्नसाठी 27, इंधनसाठी घरभाड्यासाठी 72 डिग्री. तर प्रश्न काय दिला त्यावर बघा. आता आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे, अन्य या विभागाशी संबंधित कोण किती अंशाचा आहे किंवा अदरसाठी किती डिग्रीचा अँगल आहे बरोबर आहे. आता मला सांगा हे वर्तुळ आहे, वर्तुळाचं पूर्ण सरकम्फरन्स किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला, जे सरकम्फरन्स असतं वर्तुळाचं पूर्ण, त्याची बेरीज असते 360 असते का 360. मग करा बेरीज इथं. आता अन्नाला किती दिलेलं आहे 108 बरोबर. बघा वाटलंच तिकडे करू तुम्ही, 108 प्लस हा किती आहे कपडे 63 इथं पण लिहितो इकडे पण लिहितो, घरं 72 बरोबर आणि हा 27 बरोबर. हा 72 प्लस 27 प्लस एक्स बरोबर. आणि या सगळ्यांची बेरीज किती आहे मित्रांनो, सगळ्यांची बेरीज आहे 360 डिग्री बरोबर. मग बेरीज करायची 8 आणि 3 11, 11 आणि 2 12, 13, 13 आणि 7 20 ला 0, 8 आले 2, 2 आणि 2 4, 4 आणि 6 10, 10 आणि 7 17, हातचा आला 1, 1 आणि 1 2, हे झाले 270. सगळ्यांची बेरीज झाली 270 अधिक एक्स बरोबर 360 डिग्री बरोबर. हे पण डिग्रीच आहे. मग मला काय पाहिजे, त्यांनी विचारलं की अन्य या विभागाशी संबंधित कोण किती अंशाचा आहे. म्हणजे आपल्याला एक्स काढायचं आहे, एक्स डिग्री काढायचं आहे. मग मी काय करणार, एक्स इज इक्वल टू 360 वजा 270. काय केलं मी, हे 360 तसेच ठेवले, 270 तिकडे जाऊन काय झाले मायनस झाले. उत्तर काय आल्याचं 90 डिग्री. काय उत्तर आल्याचं 90 डिग्री किंवा 90 डिग्री. मग पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक बी आलेला आहे 90 डिग्री. पर्याय क्रमांक बी 90 डिग्री आलेला आहे. समजतंय काही डाऊट ह्याच्यामध्ये. चला नेक्स्ट क्वेश्चन. परत जसं आपण क्वेश्चन बघितलं होता पहिल्या ह्याच्यामध्ये तशाच प्रकारचा प्रश्न दिलेला आहे. काय दिलं बघा, पुढील आकृतीमध्ये एक विशिष्ट महाविद्यालयातील उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थी दिले बघा. तर उत्तीर्ण विद्यार्थी कशी गेले त्यांनी बघा, पास विद्यार्थी बघा, हा जो दिसतो तुम्हाला असं, हे दिसतो तुम्हाला डार्क केलेलं असं, हे 5 विद्यार्थी आहेत. आणि हे बाकीचे उरलेले काय आहेत, म्हणजे बाकीचे उरलेले म्हणजे हे दिसतो तुम्हाला हे ब्लँक स्पेस किंवा रिकामी जागा, तर हे अनुत्तीर्ण किंवा फेल झालेले स्टुडंट आहेत. तर ह्याच्यानुसार आपल्या क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. आता परत आपण ती डायग्राम पुढच्या ह्याच्यामध्ये घेतलेली आहे. क्वेश्चन काय दिला बघा, कोणत्या वर्षामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या, उत्तीर्ण म्हणजे काय म्हणू शकतो आपण
पास म्हणजे आपल्याला मग फक्त काय करायचं, हे जो डार्क सर्कल आहे, हा जो डार्क एरिया आहे, ह्या एरियावरती आपल्याला काय फोकस करायचं आहे. का बरं, की पास झालेले मुलं फक्त ह्याच एरियात त्यांनी दाखवलेले आहेत. तर त्यांनी काय विचारलं, कोणत्या वर्षामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे. मग टक्केवारी कसं काढणार आता बघा, आता 2012ची टक्केवारी काढायची मला. तर उत्तीर्ण झालेले किती बरं मित्रांनो, 200 आहेत बरोबर. आणि टोटल किती होते बघा, हे दिसतो तुम्हाला 500चा, टोटल 500 आहेत बरोबर. आणि इंटू 100 करा, हे येणार 2012चं उत्तर येणार. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 200 भागिले 5, 5 चोक 20 बरोबर 0 0. उत्तर आलं 40%. हे उत्तर आलं मित्रांनो 40%. कोणाचं आलं, 2012चं. 2013साठी बघा, उत्तीर्ण झालेले किती आहेत, 400 वर राहणार. आणि टोटल किती होतं, 700 इंटू 100 बरोबर 0 0 0 0 कटलं, 400 भागिले 7, 7 5 35, 40मधून 35 गेले, खाली उरले 5 उरले. परत बघा 400 भागिले, इथं वाटलंच तुम्हाला इथं करून दाखवतो. 400 भागिले 7, कन्फ्युजन होऊ नका, ठीक आहे. 7 5 35, 5 उरले, झाले 50, 7 7 49 बरोबर. 1 उरला, पॉईंट घेतला, 10 5 2 10, 57.2% जवळपास 57.2%. त्यांनी काय विचारलं, सर्वात जास्त टक्केवारी पास झालेले कुठे आहेत. तिसरं बघा, 2014साठी 500 भागिले काय आलं मित्रांनो, 800 येणार. का बरं 800 येणार, टोटल 800 आहेत ना. 500 का बरं, की जेवढे पास झालेले तेवढे इथं आहेत. आणि टोटल किती आहे, टोटल पैकी 500 गुणिले 100 करायचं, तेव्हा आपलं काय होणार आहे, पर्सेंटेज उत्तर येईल. 0 0 0 0 कटलं, 500 भागिले 8 बघा, 500 भागिले 8 वाटलं असतं इथं करून दाखवतो. 500 भागिले 8, 8 8 64, 8 45, 8 6 48, ठीक आहे. 8 6 48, 10 तून 8 गेले 2, इथं झाले 20, 8 2 16, 8 2 16, खाली 4 उरले, पॉईंट घेतला, 40 झाले, 8 45, 62.5%. 62.5%. कोणतं आलं बरं, हेच आलं 62.5%. आता शेवटचं बघूया, शेवटच्याचं माहीत नाही आपल्याला काय. तर शेवटचं काय बरं, 700 विद्यार्थी आहेत, त्या 700 1000 पैकी 700 गुणिले 100 असं करावं लागेल. 0 0 कटला, 0 0 कटला, 0 0 कटलं, फक्त 70 राहिलं, म्हणजे 70%. त्याचं उत्तर काय आलं मित्रांनो, 70% आलं. ह्यांनी काय विचारलं, कोणत्या वर्षामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे. तर कोणत्या वर्षी सगळ्यात जास्त पास झाले बरं, तर हा दिसतो 2015 ह्या वर्षी सगळ्यात जास्त पास झालेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी, पर्याय क्रमांक डी आपला आलेला आहे. सगळ्यात जास्त पास होणारे 2015ला विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. 2015ला किती झालेले आहे, 70%. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 2012 ते 15 या सर्व विषयांची एकत्रितरित्या परीक्षेस उत्तीर्ण होण्याची टक्केवारी किती. त्यांचं म्हणणं आलं, सगळ्यांची उत्तीर्ण होणारे कसं काढायचं आहे. मग सगळे उत्तीर्ण होणारे म्हणजे किती बघा, 2012ला किती झाले, 13ला किती झाले, 14ला किती झाले, 15ला किती झाले, सगळ्यांची बेरीज करायची आणि भागाकारामध्ये काय येणार आहे, सगळे टोटल मुलं त्या वर्षी किती होते. मग पास झालेले किती बरं बघा, 200, नंतर 400 बघा दिसतो तुम्हाला आकडा, 200 400 500 पास झालेले मुलं. त्यांनी उत्तीर्ण विचारलं आपल्याला, एकत्रितरित्या उत्तीर्ण होणारे, नापास नाही विचारलं, उत्तीर्ण विचारलं. आणि 700. ठीक आहे, बेरीज करा, 0 0 आलं, 2 आणि 4 6, 6 आणि 5 11, 11 आणि 7 18, 1800, 200 400 600, 600 500 1100, 1700 700 1800. म्हणजे आपलं अंश किंवा न्यूमरेटर आला 1800, डिनॉमिनेटर काय आहे बरं, सगळे टोटल बघा किती आहे, टोटल किती आहे 500, 700 1200, 1200 आणि 800 2000, 2000 आणि 1 3000, खाली येणार 3000 गुणिले 100. तेव्हा काय होणार आहे, आपलं टक्केवारी येणार आहे, पर्सेंटेज येणार आहे. 0 0 कटला, हा 0 0 कटला, हा 0 आणि हा 0 कटला, 180 भागिले 3 म्हणजे काय बरं मित्रांनो, हे येणार 60%. किती येणार आहे, 60%. आहे का पर्याय, पर्याय क्रमांक सी 60%. ऑप्शन नंबर सी 60%. समजते का. टोटल पास जर त्यांनी विचारलं असतं की टोटल अनुत्तीर्ण किंवा टोटल फेल, मग काय केलं असतं मी, बघा हे 500 टोटल, हे पास झालेले 200 आहेत, मग नापास झालेले किती आहेत, इथं 300 आले, नापास झालेले किती, इथं पण 300 आले. का बरं, 400 पास झाले, 700 पैकी 400 पास झाले, 300 नापास झाले, 800 पैकी 500 पास झाले, 300 नापास झाले, इथं पण 300. म्हणजे बघा सगळीकडे 300 पोरं काय झालेत, नापास झालेले आहेत. मग त्यांचं पर्सेंटेज आपल्याला काढता आलं असतं, सगळ्यांची बेरीज भागिले जेवढे मुलं आहेत तेवढे, तर फेल झालेल्या मुलांचं उत्तर आलं असतं. नेमकं विचारलं काय आपल्याला हे समजलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हा एक प्रश्न, चांगला प्रश्न दिला आहे बघा. अर्थमॅटिक मीन किंवा काय म्हणू शकतो आपण 12 निरीक्षकांचे गणित मध्य, सगळ्यात सोपं वर्ड काय माहिती घ्याला, सरासरी. सरळ सरळ हा प्रश्न मित्रांनो सरासरीचा आहे, हा प्रश्न आहे सरासरीचा किंवा ॲव्हरेजचा.
अर्थमॅटिक मीन ऑफ द 12 ऑब्झर्वेशन्स इज 40. त्यांचं काय म्हणणं आहे की 12 ऑब्झर्वेशन्स आहेत, 12 ऑब्झर्वेशनचा अर्थमॅटिक मीन किती आहे 40 आहे. बरोबर, ठीक आहे. द स्मॉलेस्ट अँड द लार्जेस्ट ऑब्झर्वेशन आर 20 अँड 60. त्याचं म्हणणं आलं सगळ्यात छोटा आणि सगळ्यात मोठं काय 60. आता ऑब्झर्वेशन म्हणजे काय बघा, सगळ्या म्हणजे वरती किती माहिती आहे का 12 संख्यांची बेरीज, समजा सगळ्यांची बेरीज अशी करत गेलो आपण, ठीक आहे. आणि खाली काय माहिती आहे का, खाली आहेत 12 संख्या. तर सरासरी काढताना काय करतो आपण, जेवढ्यावरती संख्यांची बेरीज केली भागिले जेवढ्या संख्या घेतल्या तो नंबर आपल्याला खाली घ्यायचा आहे. त्यांनी सांगितलं की 12 संख्यांचा अर्थमॅटिक मीन, तर हा किती आहे, हा आहे 40. मग आपण जर हे केलं तर 0 12 चौक 0 12 0 0 12 चौक 48, उत्तर आलं आपलं 480. आपलं उत्तर काय आलं 480. काय केलं मी, ह्या 12 गुणिले 40, ह्या 12 इकडे नेलं 40, म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज बघा, किंवा सगळ्यांची ॲडिशन किती झाली 480 झालेली आहे. कसं केलं मी, इथे बघा ही सगळ्यांची बेरीज आहे किंवा ॲडिशन आहे डिवायडेड बाय 12 का बरं, 12 संख्या असल्यामुळे 12. त्यांनी जर म्हटले असते आपल्याला 5 संख्या आहे, मी खाली 5 केलं असतं आणि त्या 5ने 40ला मल्टिप्लाय केलं असतं. त्यांनी सांगितलं की 12 संख्या आहेत, 12 संख्यांची बेरीज करावरती, खाली काय त्यांचं अर्थमॅटिक मीन आम्ही काढलेला, म्हणजे खाली त्याचं डिवाइड होणार, सगळ्या संख्यांची बेरीज डिवायडेड बाय सगळ्या जेवढ्यावरती संख्या आहेत त्यांचा नंबर किती, त्यांचा 12 नंबर आहे, आणि त्यांचं सगळ्यांचं अर्थमॅटिक मीन किती आला किंवा सरासरी किती आली 40 आली. मग आपली बेरीज म्हणजे किती आली, 12 गुणिले 40 केली 12 चौक 48 किंवा 12 4 जा 48, 480 आलेलं आहे. एवढं समजलं मला. पुढं काय विचारलं, सगळ्यात छोटा आणि सगळ्यात मोठा कोण आहे बरं, 20 आणि 60. सगळ्यात छोटा 20 आहे, सगळ्यात 60 मोठा आहे. त्यांचं म्हणणं आलं आपण ह्या दोघांना इफ वी इग्नोर स्मॉलेस्ट अँड द लार्जेस्ट ऑब्झर्वेशन, म्हणजे आपण 20 आणि 60ला इग्नोर केलं, म्हणजे 20 आणि 60ला त्यातून काढून टाकलं. मग काढून टाका, 20 आणि 60 किती होतात 80, 480 मधून 80 काढून टाका. उत्तर काय जर 400 आलं. उत्तर काय आलं, म्हणजे सगळ्यांची बेरीज किती आली, म्हणजे बेरीज इक्वल टू 400 आली. आता त्यांचं म्हणणं आलं समजा आम्ही हे 2 ऑब्झर्वेशन काढून टाकले तर अर्थमॅटिक मीन काय होईल, सेम वाढल, कमी होईल, चेंज होणार नाही किंवा सांगू शकत नाही. तर काढायचं आहे आपल्याला. मग आता बेरीज किती आली बरं मित्रांनो, 400 आली. तुम्ही म्हणताल की 400 कसं आली, बघा 480 आली ती समजलं. त्यांचं म्हणणं आलं की सगळ्यात छोटा 20 नंबरची संख्या आहे, सगळ्यात मोठी 60 नंबरची संख्या आहे. त्या दोघांना जर आपण टाळलं, त्यांना अवॉइड केलं तर काय होईल बरं, 480 वजा 80 होणार, 60 आणि 2 20 80, उत्तराला आपलं 400. ह्या दोघांना जर टाळलं तर उत्तराला 400. तर अर्थमॅटिक मीनमध्ये काय फरक पडणार. मग मला सांगा, पहिले होत्या 12 संख्या होत्या, दोघांना काढून टाकलं मी, तर संख्या किती झालेल्या 10 झाल्या, बेरीज किती झाली 400. सरासरी कशी काढणार, 400 भागिले 10, म्हणजे उत्तर काय आलं आपलं 40. म्हणजे अर्थमॅटिक मीन कसा आला 40 आला. पहिले किती होता, पहिले पण 40 होता, म्हणजे बदलला का रे, नाही बदलला, मग सेम राहिला. मग आपण काय म्हणणार, विल नॉट चेंज. म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे, पर्याय क्रमांक सी, विल नॉट चेंज किंवा बदलणार नाही, हा आपलं उत्तर आलेलं आहे. पहिले पण 40च होता, नंतर पण 40 आला. नंतर 40 कसा आला, 2 ऑब्झर्वेशन आपण त्याच्यातनं मायनस केले. का बरं, त्यांनी सांगितलं की 2 सोडून द्या. मग त्या दोघांची बेरीज किती होती 80 होती, ती 60 आणि 20ची. ह्याच्यातनं ते मायनस केले, 400 आले. मग 400 आले तर भागिले 12 करायचे का नाही करायचे, कारण 2 ऑब्झर्वेशन सोडून दिले आपण. याचा अर्थ वरच्या 12 पैकी 2 संख्या गायब झाल्या, मग 10 संख्या राहिल्या. मग 400 भागिले 10 करावं लागतील आपल्याला. 400 भागिले 10 केले तर मग उत्तर आलं 40, आणि पहिले पण उत्तर आलं 40. म्हणजे आपलं जे ऑब्झर्वेशन आहे किंवा अर्थमॅटिक मीन आहे किंवा गणितमध्ये आहे किंवा सरासरी आहे, पहिले पण 40 होती, आता पण 40 आहे, बदल काही झालेला नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक सी, ऑप्शन नंबर सी बदलणार नाही किंवा विल नॉट चेंज. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक पुढचा दिला आपल्याला बघा. 80 खेळाडूंपैकी 35 क्रिकेट खेळतात बघा, 42 हॉकी खेळतात, 25 फुटबॉल खेळतात. बघा आता ह्याला ह्याची वेन डायग्राम तयार करावं लागणार आहे. ह्याची वेन डायग्राम कुठं, आता इकडे तयार करतो मी. बघा 80 खेळाडूंपैकी बघा 35 क्रिकेट खेळतात, 42 हॉकी खेळतात, बरोबर. 35 क्रिकेट इथे लिहितो, वाटलंच तुम्ही इकडे लिहितो, 35 क्रिकेट, 42 हॉकीचं 42 आणि फुटबॉल दिले. पुढचा फुटबॉल किती दिला बरं आपल्याला, फुटबॉल दिलेला आहे 25, फुटबॉल दिलेला आहे 25. ठीक आहे. दोन्ही 8 दोन्ही क्रिकेट व हॉकी खेळतात. क्रिकेट प्लस हॉकी 8, क्रिकेट प्लस हॉकी 8. नंतर 10 क्रिकेट प्लस फुटबॉल, 10 क्रिकेट प्लस फुटबॉल हे किती आहेत बरं, हे 10 आहेत. 7 हॉकी प्लस फुटबॉल, हॉकी व फुटबॉल 7. आणि 3 सर्व खेळतात. 3 बघा, हॉकी क्रिकेट प्लस फुटबॉल
3 खेळतात, 3 जण आहेत असे की तिन्ही पण खेळ खेळणारे 3 पोरं आहेत. आता मी सगळा प्रश्न इथे लिहून घेतला अशा पद्धतीनं. आता काढायची वेन डायग्राम. आता वेन डायग्राम काढताना बघा, हा हॉकी, हा क्रिकेट आणि फुटबॉल. क्रिकेट, हॉकी, फुटबॉल. समजलं? सगळ्यात पहिले काय लिहिणार आपण, तीनही खेळ खेळणारे किती बरं, हॉकी, क्रिकेट, फुटबॉल 3 जण आहेत. सेंटरला लिहून टाका, सेंटरला लिहून टाका. लिहिले. तिन्ही खेळ खेळणारे, हॉकी पण खेळतात, क्रिकेट पण खेळतात आणि फुटबॉल पण खेळतात. ठीक आहे. त्यांचं म्हणणं आलं क्रिकेट खेळणारे 35 आहेत, तर मी क्रिकेटच्या पुढं 35 लिहितो, हॉकीच्या पुढं काय लिहितो मित्रांनो 42 आणि फुटबॉलच्या पुढं लिहितो 25. इथपर्यंत समजलं? आता फक्त लक्षात द्या मी काय सांगतोय ते. 3 खेळणारे सगळेच 3 मुलं असे आहेत, विद्यार्थी असे आहेत की सगळेच खेळ खेळतात, 3 खेळाडू. नंतर हॉकी प्लस क्रिकेट, क्रिकेट प्लस हॉकी खेळणारे 8 आहेत. बघा, क्रिकेट प्लस हॉकी खेळणारे 8 आहेत, क्रिकेट प्लस हॉकी खेळणारे 8 आहेत. मग तो रिजन कोणता येणार आहे, हा रिजन येणार आहे, हा रिजन येणार आहे. बरोबर. पण इथं मी 8 लिहू शकतो का, नाही लिहू शकत. का बरं, की ऑलरेडी 3 असे आहेत की ते तिन्ही पण खेळ खेळतात. मग त्याच्यातनं मला 8 मधून 3 वजा करावं लागतील, 8 मधून मला 3 वजा करावं लागतील, तेव्हा माझं उत्तर 5 येणार आहे. काय केलं मी, क्रिकेट प्लस हॉकी खेळणारे किती आहेत, 8 आहेत. पण मी जर इथं 8 लिहिलं तर क्रिकेट प्लस हॉकी खेळणारे किती होतात बघा, 8 लिहिलं असतं तर 8 आणि 3 11 झाले असते. त्यांचं म्हणणं आलं क्रिकेट आणि हॉकी खेळणारे किती बरं, त्यांचं म्हणणं आलं क्रिकेट प्लस हॉकी खेळणारे 8 आहेत. त्यामुळे मग ह्या दोघांची बेरीज आपल्याला 8 पाहिजे, अशा पद्धतीनं करायचं आहे. नंतर क्रिकेट प्लस फुटबॉल, क्रिकेट प्लस फुटबॉल खेळणारे किती आहेत, 10 जण आहेत. त्याच्यात ते ऑलरेडी 3 लिहिलेत, मग खाली राहिले 7. समजतंय? नंतर हॉकी प्लस फुटबॉल खेळणारे, हॉकी प्लस फुटबॉल खेळणारे किती जण आहेत, हॉकी प्लस फुटबॉल खेळणारे 7 जण आहेत. त्यातलं 3 ऑलरेडी मी लिहिलंय, मग खाली राहिले 4. बघा, समजतं? इथपर्यंत क्लिअर झालं? आता क्रिकेट खेळणारे 35, त्यांनी काय विचारलं, फक्त एकाच प्रकारचा खेळ खेळणारे. आता बघा, फक्त एकाच. आता हे क्रिकेट खेळणारे 35 आहेत, पण त्याच्यामधले बघा हे 5 काय आहेत, क्रिकेट प्लस हॉकी, 3 काय आहेत सगळे मिळून खेळणारे, 7 काय आहेत क्रिकेट प्लस फुटबॉल खेळणारे आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का, जेव्हा मला मी बघा पेन चेंज करतो, जेव्हा मला आता ह्याचं आन्सर काढायचं आहे, बघा काय म्हणतो मला मी, जेव्हा मला ह्याचं आन्सर काढायचं आहे तेव्हा मला काय करावं लागेल माहिती आहे का, ह्या 5 + 3 + 7 ह्या क्रिकेटमधून वजा करावं लागतील. काय करावं लागतील मला, संपूर्ण क्रिकेट खेळणारे 35 आहेत, पण त्याच्यामध्ये काय माहिती का, काही मिक्स खेळणारे आहेत, 2 खेळ खेळणारे आहेत, काही 3 खेळ खेळणारे आहेत, हे असे मिक्सिंगचे मुलं आहेत. मग तसंच आपल्याला जमणार नाही. मग तसं काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, बघा हे दिसतं तुम्हाला, हे 5 3 आणि 7, मला वाटतं हे दिसणार नाही हा पेन, परत आपण रेडच घेऊया. 5 3 आणि 7 मला काय करावं लागतील, हे वजा करावं लागतील. कशामधनं, 35 मधनं. का बरं, 35 असे आहेत की ते सगळेच खेळ म्हणजे क्रिकेट खेळणारे सगळेच आहेत, म्हणजे क्रिकेट खेळणाऱ्यामध्ये 2 असतात किंवा 3 खेळ खेळणारे पण आहेत. मग फक्त क्रिकेट खेळणारे काढायचे असले, फक्त क्रिकेट खेळणारे, जो की कोणता रिजन आहे, जो की आपला हा रिजन आहे. बघा दिसतो तुम्हाला, हा फक्त हा एवढा रिजन. मग ते कसं काढणार, तर हे 5 आणि 3 8 आणि 7 15, म्हणजे 35 मधून तुम्हाला काय करावं लागतील, 35 - 15 करा, 0 20, म्हणजे 20 जण असे आहेत मित्रांनो. इथं 20 जण असे आहेत की ती काय फक्त क्रिकेट खेळणारे आहेत. मग त्याच पद्धतीनं फक्त हॉकी खेळणारे कसे काढणार मी, बघा 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, ह्याच्यातनं 12 वजा करा, 0 4 मधून 1 गेला 3, 4तनं 1 गेला 3, बरोबर. 2तनं 2 गेले 0, 4तनं 1 गेला 3, हे झाले 30, बरोबर. नंतर आता काय दिलं आपल्याला, की समजा हे झाला फक्त क्रिकेट खेळणारे, फक्त हॉकी खेळणारे. आता आपल्याला पाहिजे की फक्त फुटबॉल खेळणारे आपल्याला काढायचे आहेत. मग कसं काढणार, त्याच्यात नाही बघा, 7 आणि 3 11, 11 आणि 4 15, 4 आणि 3 7, 7 आणि 8 15, वजा करा, उत्तर आलं 10. आता ह्यांनी काय विचारलं, फक्त एकाच प्रकारचा खेळ खेळणारे. मग फक्त एकाच प्रकारचा खेळणारे 20, हे 30 आणि हे 10, 20 आणि 10 30, 30 आणि 10 50, 7 आणि 3 8, सॉरी 8 आणि 7 आणि 3 10, 10 आणि 4 14 आहे, सॉरी इथं 14 आहे. हे आपलं 11 पाहिजे, 1 पाहिजे, इथं 11 पाहिजे, सॉरी इथं 11 पाहिजे. का बरं, तिघांची बेरीज 7 आणि 3 10 आणि 4 14, 14 मधून 25 मधून 14 गेले, 25 मधून 14 गेले, तिघांची बेरीज बघा, 7 आणि 3 10 आणि 4 14, खाली उरले 11. मग त्यांनी काय विचारलं, फक्त एकाच प्रकारचा, मग फक्त क्रिकेट खेळणारे 20, फक्त हॉकी खेळणारे 30 आणि फक्त फुटबॉल खेळणारे 11, बेरीज करा, 2 आणि 3 5 आणि 1 6. तर किती विद्यार्थी आहे बरं, 61 विद्यार्थी आहे, किंवा 61 स्टुडंट आहेत की फक्त ते ओनली 1 गेम खेळतात किंवा एकच गेम खेळतात. अशा प्रकारचे 61 विद्यार्थी आहेत. समजतंय, 61 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता ह्याच्या बेसिसवरती काय विचारलं आपल्याला, नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे, फक्त 2 प्रकारचे खेळ खेळणाऱ्यांची संख्या किती, फक्त 2 खेळ खेळणारे, फक्त 2 खेळ खेळणारे.
मग फक्त 2 वाले कोणते बरं बघा, 5 5 आणि 4 9, 9 आणि 7 16, फक्त 2 थेंब घेणारे 16 विद्यार्थी आहेत किंवा 16 स्टुडंट आहेत. कसं केलं बघा मी, फक्त 2 वाले बघा, फक्त 2 वाले, पेन चेंज करतो बघा, फक्त 2 वाले 5 7 आणि 4, समजलं का, फक्त 2 वाले 5 आणि 4 9, 9 आणि 7 16, उत्तर आलं पर्याय क्रमांक डी 16 उत्तर आलेलं आहे.